आमच्या युतीकडं आम्ही मतदानाला येताना 33 सदस्य एका वाहनातून आलेलो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलेलं. जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी कुठली तक्रार पाठी दाखल केली. आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला. 5 वर्षाचा जाऊन अर्ज दिला त्यांना की माझं कोणी अपहरण केलं नाही, काही नाही, मी इथेच आहे. आणि एवढं करून पण मला मागायचे कळलं की म्हणजे मला पळवून मी माझा खून करण्याचा वगैरे प्रयत्न असा आरोप केला. असा खोटा आरोप करून अर्ज देऊन त्याच्यामध्ये मला नंतर कळलं सभागृहात तर 2 लोकांना अटक दाखवली. ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः याचं अपहरण झालं ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे. आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य त्यांना आरोपी केलं. आम्ही आतमध्ये गेलो. आपण कदाचित व्हिडिओमध्ये तुमच्या नसल आलं इथं तळमजल्यातलं, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्याला हिथं दमदाटी केली. दमदाटीचं नाव करण्यात इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रशे राजे भोसलेंनी स्वतः मी त्याला मी घेऊन आत जात असताना त्याला ओढलं. आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले, फिरोज पठाण त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही, ते कसे आत आले. त्या लोकांनी मी त्यांना धरला असताना तिथून ओढायचा प्रयत्न केला. आमदार मकरंद पाटील साहेब होते, आम्ही होतो. आम्ही त्याला घेऊन आतमध्ये गेलो. म्हणजे आतमध्ये त्यांना दरवाजापर्यंत सोडलं. आम्ही बाहेर थांबलो. आतमध्ये आता आपल्याला सांगितलं सदस्यांनी आमच्या की त्याने हात वर त्यांच्या बाजूने केला नव्हता, तरी सुद्धा 3 वेळा विचारलं हात वर करायचं आहे का, हातमध्ये काय, आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्याने शेजारच्या सदस्यांनी धरून त्यांचा हात वर केला. याचा अर्थ म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे हे प्रशासन लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे. मी सांगतो, ज्या 2 सन्माननीय सदस्यांच्या विरुद्ध त्यांनी अपहरणाचं तक्रार केली ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिलं होतं. त्या सदस्यांना आम्ही सभागृहामध्ये त्यांना घेऊन जात असताना मी त्यांना धरलं होतं. आमच्या मांडवे संदीप मांडवेला 10 पोलीस मला ओढत होते. 10 पोलीस, मी पालकमंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे. आबा तिथं माझ्या मदतीला आले. आबांना 4-4, 10 पोलीस धरत होते. म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातलं, मी त्याला रुमाल बांधला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली. म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं. ज्यांचं त्याला भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेलं अत्यंत निंदनीय कृत्य आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणानं उमटतील. आणि आम्ही जरी महायुती सरकारमध्ये मंत्री असलो तरी शेवटी आमचे पक्ष आहेत, आमच्या पक्षाचं काम करायचा आम्हाला अधिकार आहे. पक्षाचं काम करताना पोलीस बळाचा वापर केला तिने, पोलीस बळाचा 100 साध्या वेशाचा. जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या प्रक्रियेमध्ये असताना त्या प्रक्रियेमध्ये आज जाऊन सगळे मंत्री आणि आमदार सरळ सांगतात आम्हाला मतदान करा, CCTV फुटेज बघून घ्या. याचा अर्थ प्रक्रियेमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन जर बोलत असतील तर लोकशाही कुठली राहिली ते. आणि मी एक सांगतो, आता भाजप मोठा वाजवू दे, पण नैतिक विजय हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमचे 37 सदस्य होते. आमच्या 2 सदस्यांना त्यांनी घेऊन गेले, शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना घेऊन गेले. आता त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया पक्षामध्ये आम्ही सुरू करणार आहे. तो भाग वेगळा आहे. पण अशा पद्धतीनं बहुमत कुणाला दिलं होतं जिल्ह्याने? 37 सदस्यांना निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या युतीला सातारा जिल्ह्यानं जिल्हा परिषदेनं बहुमत दिलं होतं. जनमताचा अपमान, जनमताच्या निर्णयाचा घोर अपमान प्रशासनाच्या, पोलिसांच्या, जिल्हा प्रशासनाच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने या जिल्ह्यामध्ये आज केलेला आहे. ठीक आहे, आता त्यांना क्षणिक आनंद मिळेल, पण घोडे मैदान दूर नाही. पुढं खूप मोठ्या निवडणुका येणार आहेत इथनं पुढच्या काळामध्ये.
त्यावेळी मग जी भूमिका शिवसेनेला घ्यायची ती शिवसेना घेईल, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यायची ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. पण मी आपल्याला सांगतो, माननीय आबा इथं आहेत, मी आहे, आम्ही दोन्ही मंत्री आहोत. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही संपूर्ण राज्याच्या मंत्रिमंडळापुढे मांडणार आहोत. मंत्र्यांना जर साधे साताऱ्याचे पोलीस अशी धक्काबुक्की करत असतील, मंत्र्यांना ओढत असतील, मंत्र्यांना 10 पोलीस मागं ढकलत असतील, तर निश्चितपणे हे प्रशासन घर काढायचं काम करते. या प्रशासनाचा निश्चितपणे आम्ही तीव्र निषेध करतो आणि जिल्ह्यामध्ये याचे कडक पडसाद आपल्याला उमटतील. आजच्या प्रसंगातनं प्रशासनाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. याचा शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा शेवट करेल. तर शेवट आकडे काय राहिले? एक मिनिट. 30 मध्ये 2 आमचे कोर्टात पोलीस स्टेशनला नेले आणि शेवटच्या उमेदवाराला शेवटचा सदस्य जो होता कामेश कांबळे तो अजिबात हात वरती करत नव्हता. आमच्या सदस्याला जबरदस्ती हात वरती करायला लावले. भाजपच्या राज्यात पालकमंत्री नाही, माझा एक महत्वाचा प्रश्न आहे. पालकमंत्र्याच्या हाताला लागतंय, पालकमंत्र्याचं रक्त बाहेर येतंय, तर अशा भाजपच्या राज्यामध्ये आपण सत्तेत राहावं असं वाटतं का आबा तुम्ही किंवा शंभूराज देसाईंना असं वाटतं का? आम्ही आता रविवारी मुंबईला जातोय. मी हा सगळा इतिवृत्तांत माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत, त्यांच्या पहिल्यापासून आतापर्यंत काय काय घडलं हा सगळा इतिवृत्तांत भेटून समक्ष मी शिंदे साहेबांना सांगणार आहे. मान्य आबा सुनेत्रताई वहिनी साहेबांना आणि तटकरे साहेबांना हे सांगतील. आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही सगळे हकीकत सांगू कशा पद्धतीने हे घडलं, त्यानंतर पुढचा निर्णय आम्ही घेऊ. दादा तुमच्या हाताला नेमकं कसं लागलं त्याच्याबद्दल मला सांगा. त्या गर्दीत काहीच कळालं नाही. जेव्हा मला दुखायला लागलं, रक्त पडायला लागलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथं कापल्यासारखी जखम झालेली आहे. म्हणून तात्काळ माझा एक बॉडीगार्ड माझ्याबरोबर होता, तिनं रुमाल काढून दिला. त्या रुमालाने मी तो हात दाबून धरला, रक्त थांबू दिलं तिथलं, आणि ही सगळं संपल्यानंतर मग मी डॉक्टरला बोलून ते स्वच्छ करून घेतलं आणि डॉक्टरने त्याला बँडेज. तुम्ही तक्रार दाखल करणार आहे का? या तुम्हाला जे लागलंय, तुम्हाला रक्त आले दादा, तर तुम्ही तक्रार दाखल करणार आहे का? सांगतो ना तुम्हाला, याची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. याचा शेवट आम्ही दोघं 3 जण मिळून करू दिले. चला धन्यवाद.